फर्स्ट टाइम त्याला ते कॅलिकट ठिकाणी सांगितलं, कॅलिकटचं फर्स्ट टाइम भेटलं झालं. त्याच्यानंतर ते पुन्हा गेले आणि पुन्हा सेकंड टाइम जेव्हा आले ना त्याला ते या ठिकाणी आले. थर्ड टाइम जे जाऊन जेव्हा सेकंड टाइम ज्याला गेले ते स्पायसेस घेऊन गेले आणि थर्ड टाइम जेव्हा आले तर अजून स्पायसेस घ्यायला आले. त्याला आल्यानंतर त्यांना या ठिकाणी स्पायसेस अजून घेऊन जायचे होते, कारण की ते या ठिकाणी घेऊन गेले स्पायसेस वगैरे खूप महाग होते. इथून घेऊन गेले सेकंड टाईममध्ये घेऊन गेले. थर्ड टाईममध्ये घेऊन जात असताना त्यांना आपल्या भारतातला छोटासा प्राणी घेऊन गेले मच्छर. सो या मच्छरांची ॲक्च्युली त्यांना महिला त्यांची डेथ झाली होती. ठीक आहे. आता त्यांची हाईट जर बघायला आता हाईट त्यांची फार मोठी नव्हती, तर आपल्याला आतमध्ये एकदा समजेलच. आणि हे त्यावेळेला इकडचे जे किंग होते त्या किंगला रिक्वेस्ट करून वास्को द गामा यांनी इकडच्या किंगला रिक्वेस्ट करून की आम्हाला कसं लोकांसाठी प्रेयर करण्यासाठी आम्हाला एक छोटंसं चर्च बांधायचं आहे म्हणून. आणि त्यावेळेला त्यांनी 15th सेंचुरीमध्ये या ठिकाणी हे चर्च जे आहे ते बांधलं होतं 15. आणि त्याला नंतर आग लागली आणि नंतर परत रिन्यूट करायला म्हणजे 17व्या शतकामध्ये त्याला पुन्हा रिन्यू करायला. आणि जेव्हा रिन्युएशन ज्यावेळेला पुन्हा केलं त्यावेळेला ह्याच्या मदतीने जर झालं तर आजूबाजूला जे आहे ना हे टोटली नॉर्मल प्लेन टाईल्स आहे, पण मध्याला जे आहे ते तीनने दिलं एकदम स्पेसिफिक एक टाईल्स टेम्परेचरसुद्धा वेगळं आहे. आणि त्याचं कलर जे आहे ते नॅचरल कलर पूर्वी असेच आपल्या कपड्याचे जसं आपण गरम हे करतो त्या टाईप्समध्ये होते. तर त्यावेळेला ज्याला ही लोक प्रेयर करत असेल त्यावेळेला जे काही लोक होते आपले प्रेयर करायचे आणि आपले इंडियन्स लोक जे राहण्यामध्ये दोरी दिसतं सो त्या दोरीने ती दोरी खेचायचे आणि दोरी खेचल्यानंतर आतमध्ये फॅन्स